तर मित्रांनो आता आपण बाजारपेठेत आहेत. तर बाजारपेठेत आहेत इकडे 22 आणि इकडे 22 एकूण 44 म्हणजे रूम आहेत. तर दुकानं आहेत. ही दुकानं एवढ्या साईजची काय आहेत तर कोणी आपले पूर्वीकालीन माणसं होते ते येताना घोडा यायचे. घोडा येताना त्यांना उतरणं शक्य नव्हतं म्हणून ते डायरेक्ट यायचे घोड्यावरतीच आपले जे सामान असेल ते घ्यायचे असं होतं. आणि हा नागाचं चित्र काय ते तुम्ही विचारत असाल हे कुठल्याच दुकानात तुम्हाला नागाचं चित्र दिसणार नाही. पण या दुकानात काय दिसते तर असं आहे की ह्या दुकानाचे जे आपला बाजारपेठावर जो सर्व सामान पुरवायचा सर्व बाजाराचा मुख्य व्यापार होता त्याचं नाव होतं नागप्पा शेट्टी. नागप्पा शेट्टी होता. एका काळी इथं नागप्पा शेट्टी इथं आलेत आणि राजानं त्यांनी विचारले मी नागप्पा शेट्टी मी कित्येक वर्ष आलं या रायगडाला बाजारपेठात सर्व बाजार पुरवतोय. तर माझी अशी इच्छा आहे की ह्या बाजारपेठेत माझी बी एक नावाची पाटी द्यावी ज्यांनी हे आपलं पूर्ण रायगड मानला सेवेशी तत्पर आहे हिरोजी इंदुरकर. त्या इंदुरकरांची पाटी आपल्या जगदीश चौरास्या मंदिराची येत आहे. तर माझा अशी इच्छा आहे मी प्रत्येक वर्षी आलो या इथं बाजाराला पूर्ण पुरवठा करतोय तर माझी बी एक नावाची पाटी द्यावी ज्यांनी आपल्या स्वराज्यासाठी खूप रक्ताची कायम दिले बाळासाहेब देशपांडे शिवा काशीद त्यांची कुठल्या गाड्या आपल्याला पाटी भेटणार नाही. मग राजाने एक विचार आला हे नागप्पा शेट्टी हा बाजाराचा मुख्य आहे त्याला बी आपण काही नाराज करू शकत नाही कारण की ह्या बाजाराचं मुख्य सर्व त्याच्याकडे आहे. कारण की बाजाराला कुठं काय कमी जास्त पडलं तर तो आणून द्यायचा. मग राजाने एक युक्ती चालवली त्याला नाराज करा नको. त्याचं नाव होतं नागप्पा शेट्टी. म्हणून यात तुम्हाला नागाचे चित्र दिसणार नाही म्हणून त्यांनी इथं नागाचे दिलेत. यालाच म्हणतात एका दगडात 2 पक्षी मारणे. हे आपल्या राजांचं असं ज्ञान होतं बुद्धी होती. चला आपण पुढे आता भेटूया.